नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन आणि चैतन्य दोघेही मार्केटमधून जात असतात. ते केसबद्दलच चर्चा करत असतात. तितक्यात त्यांना समोर प्रिया दिसते आणि ती रिक्षामधून कुठेतरी चाललेली असते. अर्जुन म्हणतो, चल आपण हिचा पाठलाग करायला हवा, कारण ही आत्ता इथे कशाला आली असेल ना. चैतन्य म्हणतो, अरे काय करायचं आहे आपल्याला, आली असेल मार्केटमध्ये कशाला तरी, तिचा पाठलाग कशासाठी करायचा आहे. आत्ता आपण महिपत आणि नागराजच्या केसबद्दल बोलत होतो ना. अर्जुन म्हणतो, चल पाठलाग करूयात. नागराज, महिपत आणि प्रिया या तिघांचीही एकच टीम आहे, त्यामुळे प्रियावरती संशय येतोच. त्या दिवशी नागराज जे काही बोलत होता, मयसभा, रहस्य, हे सगळं प्रियाला नक्कीच माहिती असणार आहे. तो जे काही बोलत होता ना, त्या सगळ्याचा संबंध थेट प्रिया आणि नागराज यांना जोडतो. त्यामुळे आपल्याला तिचा पाठलाग करावाच लागेल. आता इकडे साक्षी सचिनला येऊन भेटते. सचिन म्हणतो, अगं सॅम, तुझं काय चाललं आहे, का अशी वागतेस तू कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, एवढं मात्र नक्की. काय झालं आहे मला तू सांगत का नाही आहेस. तुझा माझ्यावरती इतकाही विश्वास नाही आहे का. तुला वाटतं का तू मला काही गोष्टी सांगितल्या तर मी लगेच सगळ्यांना जाऊन सांगेल म्हणून. साक्षी म्हणते, असं अजिबात नाही आहे रे, पण माझी मजबुरी आहे, मी नाही सांगू शकत. जर मी तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुला खूप मोठा धक्का बसेल. सचिन म्हणतो, चालेल, मला काय वाटायचे ते वाटू देत, पण मला आता सगळं सत्य ऐकायचंच आहे. नेमकी काय चाललं आहे. आणि हे बघ, तू माझ्याशी नाही मन मोकळं करणार तर मग कोणाशी बोलणार. कारण तुझ्यासोबत तुझे ते मामासुद्धा नाही आहेत ना. तेव्हा साक्षी म्हणते, ते माझे मामा नाही आहेत. आता साक्षी त्याला सगळं तिचं स्वतःचं सत्य सांगते. आता इकडे प्रिया एका ऑफिसच्या बाहेर उतरते. अर्जुन लगेच आश्चर्यचकित होतो, नेमकी ही या ठिकाणी का बरं आली असेल. तू इथेच थांब, मी बघून येतो. आता प्रिया आतमध्ये जाते आणि वकिलांची चौकशी करते. त्यावेळेस ती रिसेप्शनिस्ट तिला सगळी माहिती सांगते आणि आतमध्ये आहेत सर असंही सांगते. आता ती आतमध्ये जायला लागणार तेव्हा अर्जुन त्या ठिकाणी लपून तिच्याकडे पाहत असतो. ती बाई म्हणते, या पिशवीतून खूप वास येतोय, तुम्ही ही पिशवी बाहेर नाही ठेवू शकत का. खरं तर प्रियाने त्या बॅगमध्ये शेण आणलेलं असतं. आता ती बॅग साईडला ठेवते. अर्जुन विचार करतो, ही या ऑफिसमध्ये कशासाठी आली असेल, आणि तो लगेच आडोशाला बाहेर येऊन उभा राहतो. थोड्या वेळाने प्रिया बाहेर येते आणि रिक्षा पकडून निघून जाते. अर्जुन चैतन्याला म्हणतो, नेमकी काहीतरी कुठेतरी पाणी मुरत आहे, आपल्याला ते पाहावंच लागणार आहे. चल आतमध्ये जाऊन बघूयात. आता चैतन्याला तो बळच आतमध्ये घेऊन जातो आणि तिथे तो ॲडव्होकेटला भेटतो. त्या ॲडव्होकेटला अर्जुनला पाहून खूपच आनंद होतो, कारण अर्जुन तसा नामांकित वकील असतो ना. तो ॲडव्होकेट म्हणतो की आपण आपल्या केबिनमध्ये जाऊन बोलूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, ती आत्ता एक मुलगी गेली ना, ती तुमची क्लायंट होती का. तेव्हा तो ॲडव्होकेट म्हणतो, नाही, असं काही नाही आहे, ती फक्त चौकशी करायला आली होती. तिच्या एका मैत्रिणीला डिवोर्स पाहिजे होता, पण ती मैत्रीण आहे पुण्याची, मात्र तिला डिवोर्स पनवेलमध्ये पाहिजे होता. मग असं शक्य आहे का नाही हे विचारायला फक्त त्या आल्या होत्या. अर्जुन आता काही काम आहे असं सांगून तेवढी माहिती घेऊन तिथून निघून जातो. आता बाहेर आल्यानंतर तो विचारात पडतो की नेमकी अशी कुठली मैत्रीण आहे आणि डिवोर्सचा हिचा काय संबंध, नेमकी काय चाललं हिच्या डोक्यामध्ये. म्हणजे हिने आपल्याला दाखवण्यासाठी खोटं बोलली का. चैतन्य म्हणतो, कदाचित तिला कळालं असेल की आपण तिचा पाठलाग करतोय, म्हणूनच तिने खरं कारण न सांगता असंच काहीतरी बहाणा सांगितला. आता ते दोघेही तिथून निघून जातात आणि लगेच प्रिया बाहेर पडते, कारण ती कुठे गेलेलीच नसते. प्रियाने ऑलरेडीच अर्जुनला आरशातून पाहिलेलं असतं. ती स्वतःशीच म्हणते की किती हुशार आहे ना मी, अगोदरच मला कळालं होतं की अर्जुन माझ्या पाठलाग करतोय, त्यामुळेच तर मी नागोबाच्या केसचं नाव न घेता दुसऱ्याच केसचं नाव घेतलं. किती हुशार आहे ना मी. आता इकडे साक्षीने सचिनला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. आता सचिन म्हणतो, खरं तर हे खूप शॉकिंग आहे, पण तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. या सगळ्या परिस्थितीमधून मी तुला नक्की बाहेर काढेल. साक्षी म्हणते, खरं तर मला हे तुला खूप आधीच सांगायचं होतं, पण मला सांगता येत नव्हतं, त्यामुळेच तर माझी खूप चिडचिड होत होती ना. आणि हे आता सचिन तिला खोटी खोटी सहानुभूती देतो
आणि तू अजिबात काळजी करू नकोस. या सगळ्या प्रकरणातून मी तुला नक्की बाहेर काढील. आणि तो तिला मिठी मारतो. आता सचिन काहीतरी काम आहे असं म्हणून तिथून निघून जातो. साक्षी विचारात पडते की यांनी अजून मला खरं काही का नाही सांगितलं. आता इकडे प्रतिमाला गोळ्या घ्यायच्या असतात आणि त्यासाठी रविराज तिला दूध पिण्यासाठी हट्ट करत असतो. मात्र प्रतिमा कोणाचंच काही ऐकत नसते. तितक्यात सायली तिथं दुधाचा ग्लास घेऊन येते, अगदी न सांगता. आणि हे पाहून प्रतिमा म्हणते, बघ तू ना अगदी यांची मुलगी शोभतेस हा. म्हणजे यांना आत्ता दूधच द्यायचं होतं मला आणि बरोबर तू दूध घेऊन आलीस. माझ्यापेक्षाही यांचं मन तुला जास्त कळतं. आता इकडे सगळे सुभेदार बाहेर जमलेले असतात. समोर प्रिया गोवऱ्या थापत असते आणि हे सगळं पाहून सगळेजण अवाक झालेले असतात. उन्हामध्ये बसून प्रिया शेणाच्या गोवऱ्या करते. हे अश्विनला सुद्धा शॉकिंग असतं. प्रताप म्हणतो, हे मी काय बघतोय, माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही आहे की ही तन्वी आहे. आता तन्वी मुद्दाम नाटकी बोलू लागते, अरे आता मला किती त्रास झाला ना तरीसुद्धा मी हे सगळं करणार. म्हणजे कसं आहे ना, पूर्णाजींचा शब्द आहे ना, त्यांनी मला काम सांगितलं आहे. आणि हो, कोणी मदत करायची नाही, कोणाची मदत घ्यायची नाही असंही सांगितलं आहे ना, मग आता हे काम मीच करणार. अश्विन म्हणतो, अगं पण बाजारामध्ये आयत्या गोवऱ्या मिळतात, आपण ते आणूच शकतो. तेव्हा प्रिया इम्प्रेशन पाडायचं म्हणून म्हणते, नाही आपल्या घरची होळी आहे ना, मग आपणच घरी गोवऱ्या करायला पाहिजे ना. ते काही नाही, आता मी कोणाचंच ऐकणार नाही आहे. त्यामुळे आता गोवऱ्या मीच करणार आहे आणि तू मला अजिबात मदत करायची नाही आहे. आता हे सगळं पाहून सगळ्यांना खूपच हसू येत असतं. तिची होणारी फजितीसुद्धा सगळ्यांनाच दिसत असते. आता इकडे अश्विन म्हणतो, थांब, मी ना तुझ्या नाकाला रुमाल बांधतो म्हणजे तुला वास कमी येईल. आता तो तिच्या डोक्यावरती हाताने सावलीसुद्धा धरतो, कारण ती उन्हामध्ये बसलेली असते ना. त्याला त्या प्रियाचं खूप कौतुक वाटत असतं आणि तिची ही अशी अवस्था पाहून सगळेजण तिच्यावरती हसत असतात. आता प्रिया मनात म्हणते, नाकातोंडात शेण गेलं ना तरीसुद्धा आता या सुभेदारला आणि अश्विनला इम्प्रेस करावंच लागणार आहे. आणि ती पुन्हा त्या शेणाच्या गोवऱ्या तयार करू लागते. पूर्णाजी म्हणते, इतकं कठीण असतानासुद्धा ही प्रिया हे सगळं करतीये, याच्यामागे नक्की काहीतरी कारण असणार आहे. कळेलच ते थोड्या दिवसामध्ये. आता इकडे सायलीने सगळी होळीची तयारी केलेली असते. अर्जुनलाही तिला मदत करायची असते. त्यामुळे सायली त्याला वाती कशा वळायच्या हे सांगते आणि शिकवतसुद्धा असते. आता दोघेजणं मिळून वाती बनवतात आणि दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात. तेव्हा कल्पना तिथे येते आणि म्हणते, होळी पेटवायची ना आज की नाही पेटवायची. तेव्हा दोघेही खूपच लाजतात आणि लगेच होळी पेटवायसाठी बाहेर जातात. सगळ्यांनी छान होळीची तयारी केलेली असते. चैतन्यसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. तितक्यात अस्मिता आणि सचिनसुद्धा येतात. अस्मिता म्हणते, सचिनने हा नवीन ड्रेस घेऊन दिला आहे मला. म्हणाला की आज होळीच्या दिवशी हा नवीनच ड्रेस घाल, कसा वाटतंय. तेव्हा पूर्णाजी म्हणते, ड्रेसपेक्षाही ना तू या ड्रेसमध्ये खूप छान दिसते. आता बरोबर पूर्णाजींनी छान उत्तर दिलेलं असतं. अर्जुन आणि सायलीला त्याचा फार राग येत असतो. तितक्यात प्रिया गौऱ्या घेऊन तिथं आलेली असते. अश्विन तिला म्हणतो की तू इतक्या कष्टाने गौऱ्या बनवल्यास ना, मग आज तू त्या गौऱ्या होळीला तूच लावायच्यास, हा तुझाच मान आहे. आणि मग प्रिया तिकडे ठेवलेल्या गौऱ्या घेऊन येते आणि एक एक गौरी ती त्या होळीमध्ये लावायला सुरुवात करते. प्रियाचं हे सगळं नाटकं असतं आणि हे दोघांनाही कळत असतं. अर्जुन आणि सायली आता होळीची छान पूजा करतात. अर्जुन होळी पेटवतो. एकामागोमाग एक सगळेजण पाया पडतात. सायली नैवेद्यसुद्धा दाखवते. आता प्रतिमा पाया पडायला म्हणून पुढे येणार. तितक्यात प्रिया म्हणते, आई तू पाया पडा, मी आहे तुझ्यासोबत, अजिबात घाबरू नको. तुला आगीची भीती वाटते ना, माहिती आहे मला. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला आता आगीची भीती नाही वाटत, कारण अर्जुन आणि सायलीमुळे माझी भीती केव्हाच निघून गेली आहे. ती खूप खुश असते आणि हे प्रियाला काही बघवत नाही. प्रिया मनातच म्हणते, अगं बाई, स्वतःला माझी आई म्हणवते आणि शेवटी मलाच तोंडावर पाडते का. आता बघूच कशी काय ही आगीला घाबरत नाही. आता ही गुपचूप होळीच्या दुसऱ्या बाजूला जाते आणि खाली नैवेद्य टाकायचं असं निमित्त करते. त्याच वेळेला प्रतिमासुद्धा होळीची पूजा करत असते.
होळीतील एक लाकूड ते मुद्दाम खाली ढकलून देते. नेमकी हे सायली पाहते आणि ते लाकूड वरच्यावरच ढकलून देते आणि प्रतिमाला वाचवते. आता हे सगळे पाहून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. तितक्यात प्रिया कांगावा करते की स्वतःच्याही पायावरती विस्त उडाला आहे असं. सगळेजण प्रतिमाची चौकशी करू लागतात आणि अश्विन म्हणतो, जरा माझ्या बायकोकडेही बघा, तिलाही भाजलंय. अर्जुन म्हणतो, तू विचारतोयस ना, ते आमच्यासाठी पुरेसं आहे. आता प्रतिमा पाणी पिण्यासाठी म्हणून आतमध्ये जाते, पण रस्त्यातच तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. वारंवार हाका मारून सुद्धा प्रतिमा काही शुद्धीवर येत नाही. त्यामुळे अश्विन म्हणतो की दादा, आपल्याला हिला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. आता सगळेच जण घाबरलेले असतात. रविराज म्हणतो की फक्त सायली आमच्यासोबत येईल, बाकी कोणीही यायचं नाही. सगळेजण प्रतिमाची काळजी करू लागतात. सुमन म्हणते, आत्ताच तर वहिनींना कुठं बरं वाटायला लागलं होतं आणि अचानक काय झालं असेल त्यांना. सगळेच खूप काळजीमध्ये असतात. प्रिया आता लगेच नाटकी बोलू लागते, माझ्या आईला काही होणार नाही ना, काय झालं असेल तिला, अशी कशी अचानकपणे चक्कर येऊन पडली, ती बरी तर होईल ना, अशी खोटी खोटी काळजी दाखवत असते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.